माझं शाळेचं काकाचे आणि सेमी इंग्लिश स्कूल लातूर. मी आता 7वी या वर्गात शिकते. आज 15 ऑगस्ट आपण इथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आज स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारतीयाचा प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव साजरी करण्यासाठी जमलो आहोत. आपण म्हणतो 15 ऑगस्ट आपला भारत स्वतंत्र झाला, पण तसं नाही, आपल्याला तो करावा लागला. आपल्याला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जसे की महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणून म्हणते, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी. मी इयत्ता 4थी वर्गात शिकते. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल काही माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केले व 150 वर्ष अन्याय केला. या अन्यायाविरुद्ध लढणारे चंद्रशेखर, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांसारख्या क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. My name is Yash Tukaram Pancha. My school name is Dhaka CBSE and Semi English School Latur. I am studying here at the standard. 15 August. 15 August is a great day for everyone. It is 15 August we had gotten independence against the British. I am studying at Semi English School Latur. I am studying to standard. Today I very much about 15 August. Independence Day of India is celebrated every year on 15 August. India was independent in 1947 after 200 years of struggle. Mr. addresses the nation on the national flag over the red fort building. माझ्यामध्ये एकतेचा रायफल देश माझा भारत, विविधतेत एकता साधतो देश माझा भारत, विविधतेत एकता साधतो. इतिहासाच्या पानावर तो दिवस अमर झाला, इतिहासाच्या पानावर तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र. उत्साहातील रंगाचा आभाळा सजला, नतमस्तक मी त्यांना ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. प्रधानमंत्री शाळेमधून आम्हाला स्कूल म्हणून काका त्यांचं मुश्किल. मी आता 4वी शिकत आहे. भारताचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आपल्या महान नेत्यांनी आणि सैनिकांनी आपले स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केले. स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय उत्सव दिन आहे. स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतात साजरा केला जातो. 15 ऑगस्टच्या काही दिवशी सशस्त्र स्वातंत्र्यासाठी कार्यक्रमाला तयारी करतात. My school name is Kakadimi School at Semi English School Latur. I am studying second standard. मी आज तुम्हाला आपल्या देशावर एक गाणं म्हणून दाखवणार आहे. तलवारों से करो वार दिया, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने नीचे शरीरम सजाया है. ये मेरी रन अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द है. मैं सोच रही तेरी आस पास जाए नहीं लहराए. हाय तेरी मिट्टी रंग लगावा, कुरवर के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियाँ में डरावा, तेरी कसरों में रावा. इतनी सी है दिल की आरज़ू. थैंक यू. शिक्षकगण और मेरे प्यारे भाई और बहनों, सभी को मेरा प्यार भरा नमस्कार. सबसे पहले आपको आज स्वतंत्र दिन की हार्दिक बधाई. 15 अगस्त भारत देश गर्व, सौभाग्य और सम्मान का दिन है. यह हमारा राष्ट्रीय पर्व है. सर्वांना माझा
Shriram Vinakate. Today I am going to preach a few words for Independence Day. First I wish you all a very happy Independence Day. Friends, as well as 15 August, know that honor and pride for every Indian. In 1947, India got the Independence Day from the British rule. Our freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Jawaharlal Nehru, Subhash Chandra Bose, Lokmanya Tilak, Bhagat Singh, and many other people they loved their well life for the freedom of our country. Thank you. Jai Hind, Jai Bharat. माझे नाव यशराज विपुल गोडके आहे. मी आता 6वी वर्गात शिकतो. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम अजीब आंग्ल शेख, मैं कक्षा 6 में सीखती हूँ। आज 15 अगस्त भारत का स्वतंत्र दिन मनाने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं। सबसे पहले आप सभी को स्वतंत्र दिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। आज लहरा रहा है तिरंगा अपनी पूरी शान से, आज लहरा रहा है तिरंगा अपनी पूरी शान से। हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से। नमस्कार, माझे नाव विजय डोळस कटाळे. माझ्या शाळेचे नाव काका सिद्धेश सेमी स्कूल लागले. मी तिसरी वर्गात शिकते. स्वराज्य आंदोलन सुद्धा क्रांती मिळवणारे त्यांचा जन्म चिपली या गावी भेटत वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते. त्यांच्या नाव पार्वतीबाई टिळकाचे होते. प्रधानाचार्य सभी शिष्यगण और मेरे प्यारे साथी, मेरा नाम समर्थ नमस्कार और मैं 5वीं कक्षा में पढ़ता हूँ। मेरे पाठशाला का नाम काका सिद्धेश इंग्लिश स्कूल है। 15 अगस्त के बारे में कुछ शब्द कहने जा रहे हैं। 15 अगस्त 1947 को हमारा देश आजाद है। महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, झांसी की रानी लक्ष्मीबाई जैसे महान नायकों की वजह से आज हम खुली हवा में सांस ले पा रहे हैं। इसलिए आज देश प्रेम, एकता और बलिदान को याद करो और संकल्प करो। सीमा पर जो शहीद हुए उनका अभिनंदन कर दो, सीमा पर जो शहीद हुए उनका अभिनंदन कर दो। एक फूल चढ़ाकर उनका सम्मान तो कर दो, एक फूल चढ़ाकर उनका सम्मान तो करो। जो खून गिरा वतन की मिट्टी पर, जो खून गिरा वतन की मिट्टी पर, उस खून की पहचान तो कर दो। जय हिंद, जय भारत। आपल्या भारत देशामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होतो. खरंच काका इंग्लिश मीडियममध्ये इतका फार सुंदर कार्यक्रम झाला, तर सर्वांना आनंद वाटला. आणि 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन बरेच आपल्या सर्वांनी बलिदान दिलेलं आहे, त्यांची आठवण म्हणून आपण सर्वजण आनंदाने साजरा करतो. आणि खरंच मी धन्यवाद देतो की शाळेची प्रगती थोड्या दिवसामध्ये चांगली झालेली आहे. विद्यार्थी पण एकदम छान भाषण केले. माझं नाव कृष्णा डोंकर, याचाच मॅडमने सांगितलेलं आहे. तरी मी सकाळी आल्यानंतर मला सरांनी पाहिलं आणि तुम्हाला पालक प्रतिनिधी म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे सरांचं खूप नियोजन खूप चांगलं असतं आणि सरांचं अतिशय लक्ष खूप छान असतं. ते एखाद्या पालकांना काय पाहिजे असतं, तर आपला विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत येतो त्यावेळेस तो काय करतो, कुठे असतो, हे पालकांचं काही लक्ष नसतं. आणि सगळेच या चिंतेमध्ये असतात की माझा मुलगा, त्याचं भविष्य काय, या सगळ्या गोष्टीबद्दल आज जगामध्ये सगळ्या फार वाईट गोष्टी किंवा पाहण्यात मिळतात. तसं सरांचं फार लक्ष असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये सर काटेकोरपणे मुलगा ज्यावेळेस गेट मधून मध्ये येईल त्यापासून तो घरी जाईपर्यंत सरांचं लक्ष असतं. याबद्दल मी सरांचे खरंच आभार मानतो आणि सगळ्यांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपली आकृती देऊन आपल्याला हा जो सुवर्ण क्षण आज या ठिकाणी त्याचे साक्षीदार होण्याचं जे भाग्य आपल्याला प्राप्त झालंय, सर्व स्वातंत्र्य सैनिकाला अक्षरशः नमन करून आजच्या या कार्यक्रमाचे सुंदर अशा अध्यक्ष मान्य श्री विजय कुमार देवधुमा, या संस्थेचे हार्दिक इंग्लिश स्कूलचे सर्व आमचे परम मित्र काकाजी, प्रतिनिधी आमचे सर, या ठिकाणी सर्व बसलेले माझे विद्यार्थी मित्रांनी मान्य तसेच आहे. निश्चितच जेव्हा आपण या स्वातंत्र्याच्या क्षणामध्ये आपण सहभागी होत असतो तेव्हा तो क्षण हा अतिशय सौभाग्यशाली असतो. तो जो क्षण आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. इंग्रजाच्या तावडीतून आपण सुटका झाली आणि आज आपला भारत देश हा आज एका नवीन विकासाच्या क्षेत्रावर विराजमान झालेला आहे आणि त्याचा सुवर्ण क्षण म्हणजेच हा आज स्वातंत्र्याचा क्षण आहे. मित्रांनो, आजचा जो काही हा काका स्कूलच्या अनुषंगाने हा जो पवित्र क्षण आपण या ठिकाणी आयोजित झाला, या ठिकाणी अतिशय चांगला या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे भाषण असतील, या ठिकाणी आता आल्याच्या नंतर या प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सर्व भाषेमध्ये त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. म्हणजे संस्कृत मध्ये या ठिकाणी भाषण या ठिकाणी अतिशय सुंदर केलं, कोणी इंग्रजीत केलं, कोणी हिंदीमध्ये केलं, कोणी मराठीमध्ये केलं. आणि म्हणून विद्यार्थ्यांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या शाळेचा दर्जा आपल्याला दिसून येतो. म्हणून जसा भारताचा सर्वांगीण विकास झालेला आहे तसंच या संस्थेचाही सर्वांगीण विकास आज या ठिकाणी दिसून आला. अतिशय लहान ह्याच्यामध्ये लावलेलं वृत्त आज या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून पुन्हा एकदा या स्वातंत्र्य दिनाचा सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं त्या शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, हा स्वातंत्र्य दिवस आपल्याला सहजासहजी भेटला नाही. तुमच्या आपल्या पालकांना, आपल्या गुरुजनांना, आम्हाला तुमच्या तोंडातून ऐकायला भेटलं. त्यामुळे त्याच्यावर मी जास्त या ठिकाणी आज आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आमचे सगळे मित्र व्यंकटरावजी गायकवाड साहेब जिल्हा समिती आहेत. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य विश्वनाथजी वळसरे सर यांच्याही हातानं मागच्या काळामध्ये अनेक पिढ्या आहेत. त्यांनाही या शिक्षण क्षेत्रातील खूप मोठं ज्ञान आहे, त्याच्याकडे ज्ञानाचा भंडार आहे. त्यामुळे त्यांनाही आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती. त्याचबरोबर आपले पालक प्रतिनिधी कुलकर्णी सर या ठिकाणी आपल्या शाळेच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आहे. सर्वांचे वेळेत वेळ काढून दिल्याबद्दल मी काकाजी स्कूलच्या वतीने आपला आभार करतो. या ठिकाणी प्राचार्य विनोद कुमार धायक सर व सर्व काकाजी स्कूलचा स्टाफ ज्या पद्धतीने मेहनत घेतो, ज्या पद्धतीने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत आहे, ते त्यांच्या पोटतिडकीने काम करत आहे. ते आपलं लेकरू आहे, स्वतःचं लेकरू आहे. अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हे काका संपूर्ण करत आहे. मी पालकांना विनंती करतो की आपला विद्यार्थी या ठिकाणी आल्याच्या नंतर मला जे काही पालकांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतंय, पालक मीटिंग असेल, वेळोवेळी पालकांना आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून ज्या काही अडचणी आहेत विद्यार्थ्यांमध्ये सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न आमचे क्लास टीचर किंवा त्या वर्गाचे शिक्षक जे आहेत ते पालकांना व विद्यार्थ्यांमध्ये काय संबंध असला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याला अभ्यास करून घेता आला पाहिजे किंवा आम्ही काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या उपाययोजना वेळोवेळी आठवड्यातून महिन्यातून मिटिंगा घेऊन पालक मिटिंग घेऊन त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी सोडवण्याचं काम करत आहे. आणि मित्रांनो आणि माझ्या बालगोपालांनो,
काकाजी इंग्लिश स्कूलमध्ये शिकताना तुम्हाला कसं वाटतं 19 सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगायचे काकाजी इंग्लिश स्कूल